माननीय अण्णा हजारेजींना नमस्कार. आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या धामधुमीमध्ये मला माननीय अण्णा हजारे यांची आठवण झाली, म्हणून हा व्हिडिओ करण्यास घेतला आहे. कारण हे काय बाहेर पण आवाज येत चालला आहे, निवडणुकीचा धामधूम चालू आहे. यामध्ये आपण माननीय अण्णा हजारेजींनी जे स्वातंत्र्याची दुसरी लढाई असं एक संकल्पना मांडली होती आणि ती सुरू केली होती, तिला समाजसेवेचं माध्यम दिलं होतं. परंतु सैनिक समाज पार्टीने माननीय अण्णा हजारेंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून ही लढाई कंटिन्यू ठेवली आहे. ही लढाई कंटिन्यू थ्रू राजकारण करायचे आहे. राजकारणात भाग घेतल्याशिवाय लढाईला मुहूर्तरूप येणार नाही असा ठाम निर्णय घेतलेला आहे. म्हणून सैनिक समाज पार्टीने या लढाईला सुरुवात केलेली आहे. ती आत्ता नाही, कसबा पेठ पुणे येथील एक पोटनिवडणूक लढवून आमचे तुकाराम डफळ यांनी महाराष्ट्रात सैनिक समाज पार्टीच्या कार्याचे द्वार खोललेलं होतं. आणि तदनंतर आम्ही महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या 8 आणि विधानसभेच्या 12 जागा जागेवर निवडणुकीसाठी उमेदवार उभे केले. त्यामध्ये तुकाराम डफळ यांना तिसऱ्या क्रमांकाचं मतदान मिळालं. आता तोच पाया पुढे चालू ठेवून आता अनेक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भ्रष्टाचारी प्रवृत्तीचे असणारे 80 ते 90% लोकांनी मतदान करू नये, हे आमचं आव्हान आहे. उमेदवार निवडून आणण्यापेक्षा लोकप्रबोधन करणं गरजेचं आहे, लोकप्रियता वाढवणं गरजेचं आहे. सैनिक समाज पार्टीची लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. कारण भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना यांच्यामध्ये 90% भ्रष्टाचारी गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी नगरसेवक होण्यासाठी फॉर्म भरलेले आहेत. आणि या सर्वांचा काळ्या पैशाचा धूमधडाका चालू आहे, बेहिशेबी मालमत्तेचा धूमधडाका चालू आहे. परंतु सैनिक समाज पार्टीने आम समाजाच्या नागरिकाला आमदार, खासदार, मंत्री करण्यासाठी, नगरसेवक करण्यासाठी एक पर्याय दिलेला आहे. तो म्हणजे अल्प खर्चात निवडणुका. आणि आत्ताचा समाज हा फार सुशिक्षित आहे, तज्ज्ञ आहे. त्यामुळे या सर्व अडाणी, अल्पशिक्षित, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना ते मतदान करणार नाहीत. आणि त्यांनी सैनिक समाज पार्टीच्या आयडिओलॉजीला वाहून घेतला आहे. आणि सैनिक समाज पार्टीची जी दिशा चालू आहे, प्रवास चालू आहे, तो आम समाजातल्या नागरिकांना आधार देणारा आहे. आणि आम समाजातील नागरिक, सुशिक्षित, टॅलेंटेड, देशभक्त नागरिकांनासुद्धा आमदार, खासदार, मंत्री होण्याचे मार्ग निर्माण केला आहे. त्यामुळे माननीय अण्णा हजारेजी आपण सुरू केलेली भ्रष्टाचार विरोधी जन आंदोलन आणि स्वातंत्र्याचे तिसऱ्या लढाईला यश नक्की मिळेल, हे आपली आशीर्वाद आमच्याबरोबर असावेत. त्यासाठी धन्यवाद. भारत वर्ष की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सैनिक समाज पार्टीचा विजय असो.